काही प्रवासांची सुरुवात डेस्टिनेशनपेक्षा त्यांच्या सुरुवातीमुळेच जास्त सुंदर असते. आजची सकाळही अशीच काहीशी आहे. नागपूरच्या धावपळीतून निघून मी चाललोय तलावांच्या शहराकडे, म्हणजेच भोपाळला. खिडकीबाहेरचा हा नजारा बघा, जणू निसर्ग स्वतःची एक सुंदर गोष्ट सांगतोय. मला तर हे शॉट बघून खूपच शांतता देत आहे. पण तुम्हाला हे बघताना काय वाटतंय, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचे आणि माझे विचार कदाचित या निसर्गासारखेच कुठेतरी जुळत असतील. तासाभराच्या या निसर्गरम्य प्रवासानंतर अखेर भोपाळने माझे स्वागत केले. आता वेळ होती या स्टेशनमधून बाहेर पडण्याची. हे बघा भोपाळचं रेल्वे स्टेशन. बाहेर येताच शहराची एक वेगळीच वाईब जाणवते. समोरच बस लागली होती आणि आता आमचा प्रवास सुरू झालाय आमच्या तात्पुरत्या घराकडे, म्हणजेच रूमकडे. रूमवर पोहोचलो. भूक तर कडाकून लागली होती. पटकन सामान टाकलं आणि जेवणाचा आस्वाद घ्यायला निघालो. जेवण झाल्यावर शरीराला थोडा आराम हवा होता, पण आमची रूम चक्क 5व्या मजल्यावर आहे. पायऱ्या चढतानाच अर्धी ताकद संपली वाटते. पण 5व्या माळ्यावर येण्याचा एक फायदा झाला. जेव्हा मी बाल्कनी उघडलो, समोर मावळणारा सूर्य आणि शेंद्रा आकाश दिवसाचा सगळा थकवा या दृश्याने मिटवून टाकला.